नमस्कार. निवडणुकीची रणधुमाळी या राष्ट्रप्रथमच्या विशेष कार्यक्रमात मी स्नेहा दिनेश जोशी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. प्रभाग क्रमांक 15ची निवडणुकीच्या दृष्टीनं राजकीय परिस्थिती काय आहे याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. कोणी प्रचारात आघाडी घेतली आहे आणि आपली व्यूहरचना कोण चांगल्या पद्धतीनं राबवण्यात आतापर्यंत यशस्वी ठरतंय याकडे एक नजर आज आपण आमच्या या वृत्तांकनातून टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रभाग क्रमांक 15ची बदललेली रचना आणि त्याचा अंदाज घेऊन भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी दिलेली उमेदवारी यामुळे या प्रभागातील युतीच्या उमेदवारांनी बऱ्यापैकी मतदारांशी आतापर्यंत संपर्क साधला असून त्यांना आपले मतदार आणि त्यांच्या समस्या या लक्षात आल्याचं दिसून येत आहे. शिवसेना शिंदे गटाच्या धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढणाऱ्या चारही उमेदवार जर पाहिले तर त्यांचीही या निवडणुकीला सामोरं जाण्याची त्रिटर्म आहे. यात अपवाद आहे तो एकमेव गायकवाड यांचा, त्यांची ही दुसरी टर्म आहे. पण एकंदरीत जर मागच्या वेळेसच्या निवडणुकीच्या निकालावरून अंदाज घेण्याचा आपण प्रयत्न केला तर त्यांना या प्रभागाची संपूर्ण माहिती आहे. पण उमेदवार हे प्रभागाच्या मध्यभागातले असल्यानं त्यांच्या प्रभागाच्या चारही कोपऱ्यांमध्ये युतीच्या उमेदवारांच्या तुलनेनं थोडा कमी आलेख पाहायला मिळतोय आणि याचीच प्रभागात चर्चा जास्त होताना पाहायला मिळते. युतीकडून देण्यात आलेल्या भाजपच्या दोन्ही उमेदवारांचा प्रभागातील त्यांच्या जोडल्या गेलेल्या भागात चांगला जनसंपर्क असल्यानं पॅनलला त्याचा फायदा होताना पाहायला मिळतोय. केडगावच्या 4-4.5 हजार मतदार या प्रभागाला जोडला गेलाय आणि त्या भागातून खुद्द भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्या मुलाचाच भारतीय जनता पक्षानं उमेदवारी दिली आहे. कल्याण रोड परिसराच्या भागामध्ये दत्ता गाडळकर यांनी आमदार संग्राम भैया जगताप आणि माजी खासदार सुजयदादा विखे यांच्या माध्यमातून केलेल्या कामांमुळे चांगली पकड निर्माण केली आहे. तर गव्हाळे यांचा प्रभागाच्या मध्यभागात लोकांशी चांगला जनसंपर्क आहे. आमदार संग्राम जगताप यांनी या प्रभागात युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी बैठका घेऊन स्वतःची निवडणुकीतील यंत्रणा कामाला लावल्यानं त्याचे परिणाम दिसायला लागलेत. जगतापांची यंत्रणा कामाला लागल्यावर त्याचे परिणाम दिसणारच यात शंका नाही आणि त्याचे परिणाम हे युतीच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या घेतलेल्या आघाडीत दिसायला लागलेत. शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची यावेळी खरी परीक्षा ठरणार आहे. कारण मागच्या वेळी केलेली कामे आणि करता न आलेली कामे यातून मतदार किती प्रमाणात त्यांच्या कामावर समाधानी आहे हे आता पाहावं लागणार आहे. त्यात खासदार निलेश लंके यांच्या पक्षाचे 2 उमेदवार या प्रभागात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. त्यातील एका उमेदवाराची चर्चा या प्रभागात खूप मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळते. तो उमेदवार म्हणजे विशाल खैरे यांच्या सुविद्य पत्नी सौ सुरेखा खैरे. विशाल खैरे यांनी मागच्या 7 वर्षात नगरसेवक या पदालाही लाजवेल अशा पद्धतीनं या प्रभागातील जनतेसाठी अहोरात्र काम केलंय आणि तरी देखील युतीनं त्यांची उमेदवारी ऐनवेळी डावलली. त्यामुळे प्रभागातील मतदार हळहळ व्यक्त करताना पाहायला मिळतोय. प्रभागातील मतदारांच्या प्रत्येक समस्येमध्ये विशाल खैरे आणि त्यांच्या टीमनं कसलाही विचार न करता नगरसेवकांच्या आधी ती सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केल्याचं इथल्या मतदारांकडून बोललं जात आहे. विशाल खैरे यांच्या या प्रभागातून निवडणुकीच्या दृष्टीनं त्यांच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या रामभक्त हिंदुत्ववादी कार्यकर्ते भागवत कुर्धणे यांचा देखील या प्रभागात मोठा जनसंपर्क असून त्यांनी केलेल्या कामाच्या माध्यमातून त्यांच्या शब्दाला किंमत मिळालेली पाहायला मिळते. त्यांनी सुरेखा विशाल खैरे यांच्या उमेदवारीचे पत्रक अयोध्येत श्रीरामाचरणी अर्पण करून आशीर्वाद घेतल्याची देखील मोठी चर्चा अहिल्यानगरमध्ये झालेली आपण पाहिली आहे. रामभक्त असणाऱ्या आणि एका प्रामाणिक हिंदुत्ववादी भागवत कुर्धणे यांनी सुरेखा विशाल खैरे यांना नगरसेवक करण्यासाठी प्रभागात गेल्या 10 वर्षापासून केलेली लोकांची कामं आणि दिलेला वेळ याला लोक मतदानाच्या रूपानं जागतात का हे पाहणं देखील आता औत्सुक्याचं ठरणार आहे. प्रभाग 15 मधील ही लढत अतिशय चुरशीची होणार असल्याचं या लढतीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं असणार आहे यात शंका नाही. कारण सुरेखा विशाल खैरे यांची उमेदवारी चिन्ह जरी तुतारी असलं तरी त्यांनी मागच्या 10 वर्षात भारतीय जनता पक्षाचं काम अतिशय प्रामाणिकपणे केलेलं सगळ्यांनीच पाहिलंय. त्यामुळे त्यांना
याचा फायदा होणार अशी देखील चर्चा होतीये. त्यांच्या विरोधातील उमेदवार असणाऱ्या गीतांजली काळे या मूळच्या भारतीय जनता पक्षाच्या आहेत, परंतु त्यांचा सलग 2 वेळेला पराभव झाला असून त्यांना यावेळी युतीमध्ये घड्याळ चिन्ह मिळालंय आणि शिवसेनेच्या विद्या दीपक खैरे यांच्या कामावर मतदार समाधानी नसल्याचंच सगळीकडेच बोललं जात आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 15 क ची होणारी लढत अतिशय चुरशीची असणार यात शंका नाहीये. ही एक तिरंगी लढत सोडली तर बाकीच्या लढती देखील तशा चुरशीच्या असल्या तरी देखील सध्याच्या परिस्थितीमध्ये या लढती सरळ सरळ 2 जणांमध्ये होतील असं बोललं जात आहे. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 15 ची आतापर्यंतची परिस्थिती आपण पाहिली. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चुरशीच्या होणाऱ्या लढतींकडे आपलं लक्ष असणारच आहे. निरपेक्ष आणि खऱ्या बातम्या पाहण्यासाठी आपण पाहत रहा राष्ट्रप्रथम, संकल्प देशहिताचा. आमचं वृत्तांकन आवडलं असल्यास आमच्या या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपणा सर्वांना कसा वाटला आम्हाला